नमस्कार, मी अभिजित सरंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गेले 2-3 दिवस खरं तर निवडणुकांचा माहोल आहे. 4 राज्यांचा निकाल लागलेला आहे. 3 राज्य जी आहेत महत्त्वाची ती भाजपनं जिंकलेली आहेत. त्यामुळं राजकीय वातावरण तापलं आहे आणि महाराष्ट्रात याचा काय परिणाम होणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन चालू आहे, त्यांच्या सभा चालू आहेत, जोरात भुजबळांच्या सभा चालू आहेत आणि त्यामुळे राज्यातलं जातीय वातावरण सुद्धा तापलेलं आहे. पण या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचं आंदोलन जे आहे ते विदर्भात चालू होतं आणि ते होतं शेतकऱ्यांचं आंदोलन. अर्थात शेतकरी नेते रविकांत तुपकर हे सोयाबीन आणि कापूस या 2 पिकांच्या भावासाठी अन्नत्याग आंदोलनाला बसलेले होते. अर्थात त्यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू झाल्यानंतर ते अत्यंत अत्यवस्थ स्थितीमध्ये बुलढाण्यावरून ते मुंबईमध्ये पोहोचले आणि सरकारनं त्यांची स्थिती बघितल्यानंतर काही मागण्या मान्य केल्या. रविकांत तुपकर आता परत मुंबईवरून बुलढाण्याला त्यांच्या गावी चालले. त्याआधी आपण त्यांना इथं मुंबईमध्ये पकडलंय आणि जरा आपण चाय पे चर्चा करूयात की नेमके काय प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे. कारण या सगळ्या धकाधकीमध्ये आणि राजकीय उलथापालथीमध्ये शेतकरी जो आहे तो राजा म्हटलं जातं त्याला, पण त्याचे प्रश्न जे आहेत ते जरा दुर्लक्षित राहतात. कुठे निवडणुकीमध्ये या 4 राज्यांच्या इलेक्शन्समध्ये वगैरे शेतकरी राजा किंवा ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, पण इलेक्शन नंतर काय शेतकऱ्यांकडे कोणी बघतंय असं वाटतंय का? नाही, शेतकऱ्यांना मुळामध्ये गृहीत धरलं जातं आणि सरकारला हे माहिती आहे की शेतकरी हा जाती जाती धर्माधर्मात विभागून टाकायचा. हिंदू खतरे में, मुस्लिम खतरे में हे पोट जातीत भांडणं लावायचे. शेतकरी या मुद्द्यावर मतदानच झालं नाही पाहिजे. दुष्काळाचा मुद्दा डायव्हर्ट झाला पाहिजे, शेतीचा मुद्दा डायव्हर्ट झाला पाहिजे, शेतीमालाच्या भावाचा मुद्दा डायव्हर्ट झाला पाहिजे. हे काम सातत्यानं राज्यकर्त्यांकडून होतंय आणि आम्ही लोकांना राज्यभर फिरून लोकांना मोटिवेट करतोय की शेतकरी या मुद्द्यावर आपलं मतदान झालं पाहिजे आणि आंदोलन हे मोठं झालं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 50% क्षेत्र सोयाबीनचं आहे. नाही, मी त्याकडे येणार आहे, पण आता कसं होणार? कारण की आता बघा, मनोज जरांगेंच्या सभा चालू झाल्या की शेतकरी मराठा झाले, भुजबळांच्या सभा चालू झाल्या की शेतकरी ओबीसी झाले. मग आता शेतकरी म्हणून मतदान राज्यामध्ये शक्य आहे का? शेतकरी हा एक मतदार वर्ग, जसा मध्यम वर्ग मतदार आहे तसा शेतकरी वर्ग मतदार आहे, असं होऊ शकतं? 100% होऊ शकतं. ते न व्हायला काही अडचण नाही. त्याचं कारण असं आहे की याच्या आधी सुद्धा वाजपेयींच्या काळामध्ये एकदा कांद्याच्या प्रश्नावर सरकार पडलं होतं, लक्षात घ्या. त्यामुळं आम्ही चळवळीतले लोक किती प्रभावीपणे काम करतो, किती प्रभावीपणे काम करू शकतो, किती लोकांमध्ये ते उतरवू शकतो. आता परिस्थिती राज्यातली खूप गंभीर आहे. दुष्काळाची परिस्थिती आहे, प्यायला पाणी नाही, सोयाबीन कापसाचे दर परवडत नाहीये, लोक मरणाच्या दारात उभे आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता तुम्ही हे जर सगळे मंत्री किंवा पुढारी जेव्हा शेतात जातात तर लोक त्यांना आता प्रश्न विचारायला लागलेले आहेत, आक्रमकपणे प्रश्न विचारायला लागलेत. याचा अर्थ लोकांना आता पोटापाण्याचं पडलेलं आहे. लोकांना तुमच्या फालतू प्रश्नांशी काही घेणं देणं नाहीये. त्यामुळे मला निश्चितपणे असं वाटतं की सरकारनं जर का शेतकऱ्यांची दखल घेतली नाही तर शेतीच्या प्रश्नावर यावेळेला सरकारला झटका बसेल, महाराष्ट्रात तरी किमान. कारण हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. इथला शेतकरी आता सजग झालेला आहे, या मताचा मी आहे. पण ते कसं आहे, तुमचं बोलायला चांगलं आहे, पण बघा आता शेतकऱ्यांचं इतकं मोठं नुकसान झालं अवकाळी पावसामुळे वगैरे, तर इकडे आंदोलनातच आपले शेतकरी जास्त दिसत आहेत. मग ओबीसी असो किंवा मराठा असो, इकडे जरांगे पाटलांच्या आंदोलनात असो किंवा भुजबळांच्या आंदोलनात असो, आरक्षणानं प्रश्न काय सगळे सुटणार आहेत हे माहिती आहे. पण शेतमालाला जर भाव मिळाला किंवा शेतीचे प्रश्न सुटले तर बरेच प्रश्न सुटू शकतात. अगदी बरोबर. पण हे कन्व्हिन्स कसं करणार तुम्ही लोकांना, शेतकऱ्यांना? नाही, आता मला 20 वर्ष झाले सर, मी चळवळीत काम करतो, पण पूर्वी जेवढा आम्हाला प्रतिसाद मिळत नव्हता. आता या वर्षी मी यात्रा काढली 16 दिवसांची, रोज 22-25 सभा केल्या गावांमध्ये, प्रचंड प्रतिसाद मिळाला. मी राज्याचा दौरा केला, खूप चांगला प्रतिसाद मिळाला. कधी नव्हे तो पहिल्यांदा एवढा मिळाला. 50,000 शेतकऱ्यांचा मोर्चा सोयाबीन कापूस उत्पादकांचा बुलढाण्यामध्ये आम्ही काढला. स्वखर्चानं लोक आले. मुंबईला सुद्धा 2,500-3 हजार लोक घेऊन आम्ही मुंबईपर्यंत स्वखर्चानं लोक आले. तर आता ते बदलत चाललंय वातावरण. आता पहिल्यासारखं नाहीये, लक्षात ठेवा. शेतकऱ्यांची चेतना जागृत झालेली आहे, शेतकऱ्यांचं स्पिरिट जागृत झालेलं आहे. जितकं आपण म्हणतो तितकं काही निगेटिव्ह वातावरण नाहीये. हा, म्हणजे मी बोलण्यापुरतं बोलत नाही. मी माझा अनुभव तुम्हाला सांगतो. 20 वर्षात चळवळीमध्ये मी सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर लढताना जेवढा रिस्पॉन्स मला मिळाला नाही तेवढा रिस्पॉन्स आता मिळतो आहे. म्हणून तर सरकारला झुकून आमची बैठक लावावी लागली. ते प्रश्न असा आहे की सरकारनं बैठक लावली, त्याकडे पण आपण येऊ, पण सुरुवात करू की तुम्हाला अन्नत्याग आंदोलन करावं का लागलं आणि ते कुठल्या प्रश्न? कारण इथं कसं आहे, मुंबईमध्ये म्हणजे काय इंडियाचे कपडे घालणारे, 5-5 हजाराचा शर्ट पॅन्ट विकत घेणारे, त्यांना कापसाचा प्रश्न काही माहिती असेल अशी काही गॅरंटी नाहीये. आणि सोयाबीन इतकं पोषक आहे आणि त्या त्याचं सगळं राजकारण आणि त्याचं दर त्यांना माहिती असण्याचं कारण नाही. तुम्हाला अन्नत्याग ह्या 2 पिकांसाठी करावंच का लागेल? नाही, मुळामध्ये असं आहे की सरकार हे शेतकऱ्यांना गृहीत धरतंय की काही झालं तरी शेतकरी आपल्याला मतदान करतील आणि यांना नेहमीप्रमाणे आपण झुलवत ठेवू जाती धर्माच्या मुद्द्यावर.
पण मी तुम्हाला सांगतो आता जसं उसावाला शेतकरी जागृत आहे पश्चिम महाराष्ट्रातला तो 9% आहे, सोयाबीनवाला 50% आहे, कापूसवाला 15-18% आहे. पण उसावाला जसा जागृत आहे, उसाच्या पट्ट्यात जर का कारखानदारांनी कळ काढली तर त्याला निवडणुकीतला फटका बसतो की नाही बसतो. तर तशा पद्धतीने आता सोयाबीनवाला पण जागृत झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये 28 लोकसभा मतदारसंघामध्ये सोयाबीनचा फटका बसू शकतो. आम्ही सर्व्हे केलेला आहे. 28 इतके सोयाबीन उत्पादक आहे. एवढे सोयाबीन उत्पादक आहे. किती क्षेत्र आहे सोयाबीनचं आपल्याकडे? महाराष्ट्रामध्ये असलेल्या क्षेत्रापैकी 50% क्षेत्र सोयाबीनचं आहे. म्हणजे एकूण क्षेत्रापैकी लागवडीखाली. लागवडीखाली. इव्हन आता पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं पीक त्या ठिकाणी लोक घेत आहेत. त्यामुळे हा शेतकरी आता जागृत होण्याच्या दिशेने निघालेला आहे. धानावाला शेतकरी पण आता जागरूक झालेला आहे. ठीक आहे, ते छोट्या छोट्या पॉकेटमध्ये जरी आंदोलन होत असतील तरी सुद्धा सोशल मीडिया आहे, टीव्ही आहे, आम्ही जे काही आंदोलन करतोय याला मिळणारा जो काही प्रतिसाद आहे तो अतिशय जबरदस्त आहे. ठीक आहे, इथं येणाऱ्या लोकांची संख्या कमी जरी असली, 2,500-3 हजार जरी असली तरी सुद्धा गावागावात लोक आता अवेअर झालेले आहेत. मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतलं मतदान हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही करायला भाग पाडू आणि शेतकरी करतील याच्यावर मला ठाम विश्वास आहे. मला आता साधंच होतं, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणि एक त्याला जोडून सांगतो, तुम्ही आरक्षणाचा विषय काढला. आरक्षणाचं अपत्य शेतीच्या शोषणातून आलेलं लक्षात घ्या. म्हणजे आम्हाला सोयाबीनमध्ये लुटलं, कापसात लुटलं. 1972 साली 1 क्विंटल कापूस आणि 1 तोळा सोनं बरोबरीत होतं. आज सोनं 60-62 हजार रुपये आहे, कापूस 7 हजार रुपये आहे. हे जर का सोन्याचा भाव तसंच आमचा कायम राहिला असता तर आम्हाला आरक्षण मागायचीच वेळ आली नसती. लक्षात घ्या तुम्ही. म्हणून शेतीच्या शोषणातून हे सगळे प्रश्न निर्माण झाले आणि हा असंतोष आरक्षणाच्या माध्यमातून बाहेर पडतो आहे, अशी आमची मांडणी आहे. त्यामुळं शेतीमालाला भाव मिळणं हे आरक्षणा इतकंच महत्वाचं आहे असं आमचं मत आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा सुरू झाला तर आता या वर्षी सोयाबीनला भाव किती मिळाला आहे? कारण लोकांना माहिती असेल काही गॅरंटी नाही. आणि कापसाला किती मिळाला आणि गेल्या वर्षी किती होता? तुमची मागणी काय आहे? नाही, आमचं म्हणणं असं आहे की 1 एकर सोयाबीनचा या वर्षीचा प्रत्यक्ष उत्पादन खर्च हा 36,000 रुपये आहे. अगदी परफेक्ट सांगतोय मी तो, त्यात कमी जास्त अजिबात नाही. आणि माझा हिशोब जर चुकला तर मी आयुष्यात तुमच्यासमोर उभा पण राहणार नाही कोणासमोर पुन्हा. 36,000 रुपये एका एकराचा खर्च आहे आणि एका एकरात 4 क्विंटल सरासरी सोयाबीन यावर्षी झालं. 1, 2, 3 दाणे बारीक झाले, पावसाचा खंड पडल्यामुळे येलो मोजॅक नावाचा व्हायरस आला. त्यामुळे 4 क्विंटल सरासरी आपण पकडू, 4,500 सध्या भाव आहे. 4-16 वरचे 2018 लावले 36, आणले 18, अशी परिस्थिती आहे. पावसाचा खंड पडल्यामुळे पाणी नाही विहिरींमध्ये. रब्बी हंगाम गेलाय. परवाच्या गारपिटीनं जे काय होतं नव्हतं ते सुद्धा उद्ध्वस्त झालं. कापसाचं पण तसंच आहे. कापसाचा एका एकराचा खर्च 40,000 रुपये आहे आणि एका बागायतदार शेतकऱ्याला कापूस किती होतो? सरासरी 5 क्विंटल. तो 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असा होतो. आपण 5 पकडू. 7-5 35, लावले 40, आणले 35. आणि कोरडवाहू शेतकऱ्याचा तर 1 क्विंटल कापूस घरात नाही आला यावर्षी. म्हणजे लावले 40, गेले 40. इतकी भयानक परिस्थिती आहे. मी दिवाळीत गावागावांमध्ये होतो. मी सगळ्या सण उत्सव सणांमध्ये गावागावात सभा घेत होतो. तुम्हाला सांगतो, दिवाळीत एकाही माणसाच्या अंगावर मला नवे कपडे दिसले नाही. संडास बाथरूमला दारं सुद्धा आम्ही लावू शकत नाही अशी परिस्थिती आहे. लेकरांना आम्ही दिवाळीचं काही आणू शकत नाही, फटाके आणू शकलो नाही, कपडे आणू शकलो नाही. इतकी भयावह परिस्थिती आहे. मी परवा उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांना म्हटलं, तुम्ही जर का तातडीनं मदत नाही केली आम्हाला येलो मोजॅकची आणि बोंडअळी लाल्याची आणि पीक विमा कंपन्यांनी दिली नाही तर किड्या मुंग्यासारखे लोक मरतील. तुम्ही याची गंभीर दखल घ्या. हा वाटतो तितका सोपा विषय नाहीये. गावं स्मशानाच्या दिशेने निघालेली आहेत. गावगाडा वाचवणं, बापाची फासाकडे जाणारी पावलं थांबवणं आणि मायचं कुंकू वाचवणं हे येणाऱ्या काळातलं तुमच्या आमच्या समोरचं आव्हान आहे. आणि म्हणून ही लढाई खऱ्या अर्थानं आम्ही उभी केलेली आहे. ही लढाई राजकीय नाही, हे बिगर राजकीय आहे. त्यामुळे याच्याकडे प्युअर शेतकऱ्यांचं आंदोलन म्हणून सरकारनं बघितलं पाहिजे अशी आमची इच्छा आहे. मी तुम्हाला सांगतो, यांनी आम्हाला सांगितलं 8 दिवसात मिटिंग लावतो केंद्र सरकारबरोबर सोयाबीनच्या प्रश्नावर. आम्ही 15 दिवसाच्या काही मागण्यांसाठी अवधी मागितला आणि नुकसान भरपाई जमा करायला 1 महिना मागितला. आम्ही सरासरी 15 दिवस यांची काही मागण्यांसाठी वाट बघू. नाही जर का यांनी आम्हाला शब्द फिरवायचा प्रयत्न केला तर यांना नागपूरच्या अधिवेशनात इंगा दाखवू. आम्ही सगळे शेतकरी घेऊन तिथं जाऊ आणि तिथं झटका देऊ यांना. नागपूरला जाणार? बिलकुल नागपूरला जाणार. आम्ही काय थांबणार थोडंच आहे. अरे 20 वर्ष झाले आम्ही आमचं तारुण्य चळवळीमध्ये अर्पण केलंय. ते का असंच केलं का? आमचं रक्त काढलं तर सोयाबीन कापूस निघेल त्याच्यातनं. इतकं गाडून घेतलं या विषयासाठी आम्ही राजकीय पदांना लात मारल्यात. मी लाल दिवा सोडून एसटीनं गावाकडे जाणारा प्राणी आहे. मी कोणत्याही पक्षात गेलो असतो तर मला कधी आमदारकी मिळू शकली असती. पण माझा जन्म हा शेतकऱ्याच्या पोटी झालेला. मी आमदार खासदाराच्या पोटी जन्माला आलो नाही. म्हणून बापाच्या घामाचं दाम मागणं हे आमचा अधिकार आहे, तो आमचा हक्क आहे. आम्ही भीक मागायला आलेलो नाही. त्यामुळे ही लढाई आम्ही इथपर्यंत घेऊन आलोय. मला एक गोष्ट सांगा की तुमची मागणी काय? किती भाव मिळाला पाहिजे तुमची मागणी आणि बाकीच्या मागण्या काय? आमची खरी मागणी अशी आहे की सोयाबीन कापसाचा भाव हा केंद्र सरकारच्या हातात आहे. सरकार भिकारचोट भाव देणार नाही याची आम्हाला कल्पना आहे. सरकारनं 2 गोष्टी कराव्या. यावर्षी देशामध्ये सोयाबीनचं उत्पादन होणार आहे 100 लाख मेट्रिक टन. ते 1.25 लाख मेट्रिक टन होणं अपेक्षित होतं. पावसाचा खंड पडल्यामुळे ते कमी होणार आहे. 100 लाख मेट्रिक टन सोयाबीनचं उत्पादन झालं. ते सोयाबीन जेव्हा क्रश करू आपण
त्याच्यातनं 18% तेल बाजूला जातं आणि 82% डीओसी तयार होते सोयाबीन. या सोयाबीनचा वापर हा फिशरीमध्ये होतो, हा पोल्ट्रीच्या खाद्यासाठी होतो. देशाचं कन्झम्पशन 65 लाख मेट्रिक टन आहे, 60-65 लाख. उरलेली डीओसी निर्यात करा, जशी 2 वर्षापूर्वी तुम्ही केली होती 23 लाख मेट्रिक टन. आम्हीच दिल्लीमध्ये गेलो होतो, वाणिज्य मंत्र्याकडे जाऊन बसलो, ठाण मांडलं 15 दिवस. पोल्ट्रीवाल्यांचं आणि टेक्सटाईल लॉबीचं प्रेशर घेऊ नका, सूत निर्यातीला प्रोत्साहन द्या, डीओसीची निर्यात करा. सगळ्या देशांमध्ये आपल्या डीओसीला, ऑर्गॅनिक डीओसीला प्रचंड मागणी आहे. अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने तसा निकाल दिलेला आहे. त्यामुळे आपल्याला मागणी निर्यात करा आणि तेलावरचं झिरो केलेलं आयात शुल्क जे आहे ते 30% करा. आपोआप आमच्या सोयाबीनचे भाव वाढतील, अशी आमची मागणी आहे. किती सोयाबीनचा भाव दिला तर परवडेल? आणि आता एका क्विंटलचा खर्च जो आहे ना, उत्पादन खर्च, हा 7-7.5 हजार आहे. मग किमान आम्हाला 9,000 तर द्या एका क्विंटल मागे. 2,000 तर राहू द्या आम्हाला. आता सोयाबीनला भाव 4,500, म्हणजे लावायचे 7.5, आणायचे 4.5. कापसाचं पण तसंच आहे. एका क्विंटलचा कापसाचा या वर्षीचा उत्पादन खर्च हा 8,500 रुपयापर्यंत आहे. आमचं म्हणणं आहे की सिटूच्या फॉर्म्युल्यानुसार स्वामीनाथनचं सूत्र जर का आपण अवलंबलं, उत्पादन खर्च अधिक 50% नफा, 12,500 रुपये भाव द्या. आणि नकार देऊ भिकार चोटानं 12,500, किमान आम्हाला 10,000 तर द्या. क्विंटल मागे आता किती आहे? आता कापसाला भाव 6,500-7 हजार आहे. परवडत नाही. कसं परवडणार? लावायचे 8.5, आणायचे 6.5, कसं परवडेल? आम्ही शेतकरी पुरते खचलेलो आहोत. गारपिटीनं तर पूर्ण गेलेलं आहे आमचं. काय या वर्षी सरकारनं मदत केली नाही? सरकारने एक रुपयात विमा दिलाय. नुसता विमा काढला हो, लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं नाही. या विमा कंपन्या लबाड आहेत. सरकारचं आणि विमा कंपन्यांचं साठलूट आहे. हजारो कोटींची, लाखो कोटींची उलाढाल करतात. उदाहरणार्थ 100 रुपये जमा करायचे आणि वाटताना 5 रुपये वाटायचे, आणि मग बाकीचा सगळा मलिदा मंत्र्यांना भिंद्रांना द्यायचं. त्या योजनेचं नाव पंतप्रधान विमा योजना आहे. त्याच्यामुळे त्याला कोण धक्का लावायला तयार नाही. राज्य सरकारच्या या कंपन्या ऐकत नाही. यांचे सगळ्यांचे हात त्याच्या खाली दबलेले आहेत. हा खूप मोठा स्कॅम आहे. आतापर्यंत देशात जेवढे स्कॅम झाले असतील ना, त्यातला सगळ्यात मोठा स्कॅम हा विमा कंपन्यांचा. 10 वर्षाचं ऑडिट सारखी सिरीज आली पाहिजे त्याच्यावर. मग आम्ही आवाज उठवतो, परंतु सरकारचं काय झालंय, मोदींचं नाव लागलंय ना त्याला, म्हणजे पंतप्रधानांचं नाव लागलंय, त्यामुळे ते कोणी बोलायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे. पण आम्ही त्यांना उघडं नागडं करणार. पीक विम्याचे आम्ही पूर्ण पैसे घेणार. जसे मागच्या वर्षी अरबी समुद्रात जलसमाधी घ्यायला आलो, 517 कोटी रुपये जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पाडून दिले. राज्यातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आम्ही पैसे पाडून दिले. त्याच्या मागच्या वर्षी आम्ही सोयाबीन कापसाला भाव मिळून दाखवला. आमचं रिझल्ट ओरिएंटेड असतं. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत लढाईचं मैदान सोडायचं नाही, या निर्धाराने आम्ही जीवाची बाजी लावून रस्त्यावर उतरलेले कार्यकर्ते. मला एक गोष्ट सांगा, आता सरकार म्हणतं की ही एकमेव सरकार आहे ज्यानं शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक काम केलं. उदाहरणार्थ 6,000 रुपये केंद्र सरकार देतं, 6,000 रुपये राज्य सरकार तुम्हाला देतं, 12,000 रुपये वर्षाला येतं. आनंदाचा शिधा प्रत्येक सणासुदीला तुमच्या घरी पोच करतो शेतकऱ्यांच्या. 80 कोटी देशातल्या गोरगरीब लोकांना, त्याच्यामध्ये शेतकरी पण आले, त्यांना फुकट अन्नधान्य 2 रुपयांनी 3 रुपयांनी अन्नधान्य देतो. 1 रुपयामध्ये शेतकऱ्याला विमा देतो. ठीक आहे. आता मुलांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी आम्ही अनेक योजना आणलेल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी एवढं केलं जाते. सरकारने तर हे पण सांगितलं होतं की जवळपास 5 वर्षामध्ये दुप्पट उत्पन्न शेतकऱ्याचं झालं पाहिजे. ते कुठपर्यंत? तुम्हाला एवढ्या सगळ्या योजना सरकार शेतकऱ्यांसाठी करते, तरी सुद्धा तुम्ही सरकार विरोधी धोरण, शेतकरी विरोधी धोरण सरकारचे, असं कसं काय नाही? हे बघा, सरकारचं काय आहे, सरकार ह्या घोषणा करतं. हेडलाईन मॅनेजमेंटचा हा सगळा भाग आहे. उदाहरणार्थ एखाद्या गावामध्ये आम्हाला सरकार म्हणते आम्हाला तेलाच्या बॉटल वाटप करायच्या आहेत, 1-1 लिटर खोबरेल तेलाच्या बॉटल वाटप करायच्या आहेत, आणि कंसामध्ये अटी आणि निकष टाकतं की ज्याच्या डोक्यावर एकही केस नसेल अशा माणसाला त्या बॉटल मिळणार. आणि मग असा माणूस एखादाच मिळणार ना गावात लाभार्थी. पण पेपरला आणि टीव्हीला काय येणार की बाबा या गावामध्ये सरकारने तेलाच्या 1-1 लिटरच्या बॉटल वाटप केल्या, पण लाभार्थी किती बसले? 1. आता तुम्ही म्हणाले की 2,000 रुपये मिळणार आणि ते भिकार चोटासारखे आम्हाला 6,000 रुपये लाईनीत उभं राहा, ऑनलाईन करा. एक माणूस गेला खामगावला आमचं सोयाबीन विकायला, त्याचा 50,000 रुपयाचा खिसा मारला आणि तो रडत बसला. मग गर्दी जमा झाली. एवढ्या गर्दीत एक सज्जन माणूस पुढे आला, म्हणले काय झालं? तो शेतकरी म्हणला मला भाड्याला पैसे नाही, जेवायला पैसे नाही. 500 रुपये काढून दिले ना त्यांनी सज्जन माणसाने त्याला. तो शेतकरी खुश झाला, म्हणलं भाड्याला पैसे मिळाले, जेवायला मिळाले, बाबा वाचलो, गावाकडे जायला मिळालं. बायकोला सांगितलेलं घरी जेवायला बोलवायचं या माणसाला आपल्याला, ज्यांनी मला 500 रुपये देव माणूस म्हणून दिले. 4 दिवसांनी त्याला कळलं ज्यांनी 50,000चा खिसा आणला होता त्यांनीच भाड्याला 500 रुपये दिले. तशी सरकारची अवस्था आहे. म्हणजे आमचा खिसा लाखाने आणायचा आणि आम्हाला घे मोदीचे 2,000, घे याचे 1,000, काढ रुपयात विमा. म्हणजे लुटायचं पहिले, आमचं शोषण करायचं आणि नंतर भिकार चोट. आम्ही भिकारी आहे का हो? आम्ही देशाला अन्नधान्य पोचतो. टाटा बिर्ला अंबानीच्या कारखान्यामध्ये अजूनही अन्नधान्य निर्मितीची सोय झालेली नाही, लक्षात घ्या तुम्ही. तिथे तुम्हाला यायचं असेल तर आमच्या गावाकडेच यावं लागतं.
म्हणजे कापूस आम्ही पिकवायचं आणि आमच्या मायबापाच्या अंगावर फाटके कपडे, सोयाबीन आम्ही पिकवायचं आणि आमच्या आईला आमच्या बापाने म्हणायचं तेल कमी खा. ही जर आमची अवस्था असेल भारतातल्या लोकांची आणि इंडिया फुलत चाललाय आणि भारत मरत चाललाय, ही अवस्था आम्हाला मान्य नाही. आर्थिक विषमतावाद आम्हाला मान्य नाही. आम्ही यांच्या छातावर बसणार, यांच्या नरडीचा घोट घेणार, घामाचं दाम मिळवल्याशिवाय थांबणार नाही. या निर्धारानं शेतकऱ्यांची पोरं आम्ही आता पेटलेलो आहोत. सरकारने ध्यानात ठेवावं, जातीच्या धर्माच्या नावावर जर का तुम्हाला आता मतदान मागायची भाषा तुम्हाला करायची असेल ते चालणार नाही. आता शेतीच्या प्रश्नावर निवडणुका होतील, त्याच्यासाठी महाराष्ट्राचा कानाकोपरा आम्ही पिंजून काढू. ठीक आहे. आता येऊया राजकारणात. आता असं आहे ना की बघा, की कुणीच काही कशासाठी फुकट करत नाही. चहा पण संपलाय, तो गोड होता चहा, ठीक आहे. आता शेतकरी संघटना जी आहे, ज्याचा बिल्ला तुमच्या शर्टवर अजून पण आहे, कुर्त्यावर तुम्ही आहेत ना अजून, स्वाभिमानी शेतकरी संघटना आहेच ना, बिल्ला दिसतो म्हणजे मी आहेच की आहेत. आहेच ना. तुमचं पक्षाध्यक्षांशी बोलणं होतंय का नाही कधी? नाही, असं अलीकडच्या काळात नाही झालं. अच्छा, पण तुम्ही पक्षात आहेत अजून. लोक म्हणतात की राजू शेट्टींमध्ये आणि तुपकरांमध्ये आता काही राहिलं नाहीये, ते आता दोघं वेगळे वेगळे झाले, त्यांची संघटना वेगळे, तुपकरांचा वेगळा गाडा जो आहे, बैलगाडा, 2 बैलगाडे चालू आहेत. नाही, असं नाही. हे बघा, मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाच कार्यकर्ता आहे आणि मुळामध्ये मी ज्या पट्ट्यातनं येतो, विदर्भ मराठवाड्यातनं, हा सोयाबीन कापूस पट्टा आहे. विशेषतः माझ्या डोक्यात एक आहे की या सोयाबीन कापूस उत्पादकांचं संघटन कधी झालं नाही. आम्ही अनेक वर्षापासून मी प्रयत्न करतोय, कधी नव्हे अलीकडच्या काही वर्षात त्याला यश मिळतं आहे आणि लोक संघटित होत आहेत. या सोयाबीन कापूस उत्पादकांची वोट बँक उभी करणं, यांचं संघटन मजबूत करणं, धान उत्पादक आहे, इकडे द्राक्षावाला आहे, इकडे कांद्यावाला आहे, या सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकत्र करून पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी शेतमजूर म्हणून एकत्र येऊ, हा नारा मी दिलेला आहे. संघटना, पक्ष याच्या मर्यादा ओलांडून एक व्यापक जन आंदोलन उभं करायचं माझ्या डोक्यात आहे आणि त्या अनुषंगाने आमची वाटचाल जोरदार सुरू आहे. पण तुमचे नेते तिकडे आता ते ऊसासाठी बसले होते, तुम्ही कापूस आणि सोयाबीनसाठी बसले होता. दोघांची एकत्रित बैठक इथं सरकारनं लावायला पाहिजे ना. तुम्ही एकत्रित येऊन या सगळ्या प्रश्नावर लढायला पाहिजे. नाही, प्रश्न ते फक्त ऊसासाठी लढतात, तुम्ही कापूस सोयाबीनसाठी लढता. कसं होणार? शेतकऱ्यांनी कसं काय, म्हणजे नाही, बघा, शेतकऱ्यांची वोट बँक कशी तयार होणार? ज्याचा प्रश्न पहिला होता की तुम्ही शेतकऱ्यांची वोट बँक तयार व्हायला सगळा शेतकरी एक झाला पाहिजे ना. कापूसवाला, धानवाला एकीकडं, सोयाबीनवाला एकीकडं, ऊसवाला एकीकडं, ऊसवाल्यांचा नेता वेगळा, सोयाबीन कापूसवाल्याचा वेगळा. असं केलं तर कसं होणार? नाही, असं नाहीये. तुमच्यात समन्वय नाही शेतकरी नाही, नेत्यांमध्ये. असं आहे. जसं तुमच्या पत्रकारांच्या पण 10 संघटना असतात ना, कर्मचाऱ्यांच्या पण 5 संघटना असतात. बिघडलं कुठं? वेगळ्या वेगळ्या विचाराच्या 4 संघटना वेगळ्या वेगळ्या पद्धतीने काम करत असतील तर अडचण काय? देशामध्ये आयएसच्या पण वेगळ्या वेगळ्या संघटना आहेत, तहसीलदारांच्या पण 2 संघटना असतात. त्यांचा काय वोटिंगचं काय वर्ग नाही ना हो, त्यांचा काय वर्ग नाहीये. नाही, पण शेतकरी वर्ग माझं म्हणणं असं आहे की ज्या भागातले प्रश्न असतील त्या भागातले लोकांनी त्या प्रश्नावर काम करणं हा काही गुन्हा नाही, लक्षात घ्या. आणि प्रत्येक सीझन हा वेगळा वेगळा असतो. आता ऊसाचा तिकडचा जो पिरियड असतो तो एक वेगळा असतो, आमचा एक वेगळा असतो. त्यामुळे आम्ही आमच्या भागातले प्रश्न घेऊन लढणार की ज्या पट्ट्यात आम्ही येतो. आणि मुळामध्ये मला असं वाटतं की स्वर्गीय शरद जोशी साहेबांनंतर तितकं व्यापक नेतृत्व महाराष्ट्राला किंवा देशाला मिळालं नाही की सगळ्या शेतकऱ्यांची आंदोलन एका वेळी करणार. जे करतात ते आपापल्या पॉकेटमध्ये करतात. माझं स्वप्न आहे भविष्यामध्ये, ते स्वप्न घेऊन मी उराशी बाळगलेलं आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागवार, कोकणातला शेतकरी, खानदेशातला शेतकरी, मराठवाड्यातला, विदर्भातला, पश्चिम महाराष्ट्रातला, हा सगळा शेतकरी एक संघ करून एक व्यापक जन आंदोलन स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी त्या काळामध्ये जसं केलं ते करण्याचा आमचा येणाऱ्या काळातला पुढचा मानस आहे. मग आता बुलढाण्यातून लढल्याशिवाय ते काय होणार नाही. बुलढाण्याची तयारी तुमची कुठपर्यंत आली लोकसभेची? नाही, मला काय, हे बघा, राजकारणात कसं असतं, मला काय वाटतं यापेक्षा लोकांना काय वाटतंय महत्वाचं आहे. लोकांचा माझ्यावर फोर्स आहे की तुम्ही लोकसभेची निवडणूक लढा. म्हणजे मी तर म्हणेल मला मुख्यमंत्री व्हायचंय यार, पण माझी लायकी, माझी मर्यादा, क्षमता, आम्ही आमच्या मर्यादा आणि क्षमता ओळखू नये. माझ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा, तरुणांचा, शहरी लोकांचा, इंटेलेक्च्युअल लोकांचा माझ्यावर प्रेशर आहे, दबाव आहे की तुम्ही यावेळी लोकसभा लढलेच पाहिजे. तर लोक जे म्हणतील ते आपण करणार. ते लोक जे म्हणतायत ते तुमच्या बाकीच्या मित्रपक्षांना ऐकू जाते की नाही? नाही, आता ते काही मला माहित नाही, कारण या विषयावर कुठल्याही मित्रपक्षाशी किंवा कुठल्याही पक्षाची माझी चर्चा झालेली नाहीये. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी कुठल्याही नेत्याला जेव्हा भेटतो ना, सत्तेतल्या असो किंवा खुर्चीतल्या असो, तेव्हा मी माझ्या प्रश्नांच्या व्यतिरिक्त मी कुठल्याही विषयावर चर्चा करत नाही. मी राजकीय चर्चा करत नाही, मी कुठलीही चर्चा करत नाही. मी माझं काम करत राहतो. सगळ्या राजकीय वर्तुळातल्या चर्चा तुम्हाला सांगायला पाहिजे ना. आता मुंबईच्या तुम्ही तिकडून आलात तर तिकडच्या चर्चा तुम्ही आम्हाला सांगितल्या, आम्ही तुम्हाला इकडच्या चर्चा सांगतो. आता चर्चा अशी आहे की रविकांत तुपकर यांना भाजप पाठिंबा देणार आहे आणि ती जागा जरी शिंदे गटाकडे असली तरी रविकांत तुपकर हे भाजपच्या पाठिंब्यावर लोकसभा लढणार अशी चर्चा. नाही, बघा, ते जर तर मध्ये ज्योतिषी सांगायला, म्हणजे आता हे कोणी शोधून काढलं. माझ्या बाबतीत तुम्हाला खरं सांगू का, मी जर समजा उपमुख्यमंत्री फडणवीसांना भेटून आलो
तर लगेच आमच्याकडे कुठेही चर्चा निघते की आता हे भाजपमध्ये जाणार. मी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना निवेदन देऊन आलो, लोक म्हणतात हे तिकडे जाणार. मी आदरणीय शरद पवार साहेबांना भेटलो, लोक म्हणतात ते राष्ट्रवादीत जाणार. कायम माझ्या भोवती संशयाचं वातावरण असतं आणि आमच्यातली काही लोक हे पेरतात मुद्दामून. लोक ते आता नको बोलायला, महाराष्ट्रातून पेरतात का इकडून पेरतात? ते तुम्हाला चांगलं माहिती आहे पत्रकारांना कसं पेरलं जातं. म्हणजे रविकांत तुपकरला बदनाम करायचं. नवीन नेता कोणी तयार होता कामा नये, राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी नवीन नेता तयार होऊ नये अशी काळजी काही लोक जाणीवपूर्वक घेत असतात. त्यामुळे असल्या चर्चांची मी पर्वा करत नाही. माझ्या तर प्रवेशाच्या तारखा देऊन थकले अनेक लोक. आता 10 तारखेला पुढच्या पक्षात, 11 तारखेला पुढच्या पक्षात. मी ठरवलेलं आहे शेतकऱ्यांसाठी मरेपर्यंत लढत राहायचं. शेतकरी हा माझा आत्मा आहे आणि शेतकऱ्यांसाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत काम करत राहायचं हे मी ठरवलेलं आहे. त्यामुळे असल्या वावड्यांना मी काही भीक घालत नाही. मला सांगा, तुम्ही शेतकरी संघटनेचा बिल्ला लावला, त्याच गेल्या वर्षी शिट्टीवर लढवली ते, मला असं वाटतं. नाही, मला निवडणूक लढायची संधी माझ्या पक्षानं कधीच दिली नाही. मी तयारी केली प्रत्येक वेळी, पण मला ऐनवेळी थांबवण्यात आलं. त्याच्यामुळे वाटतं नाही, खंत म्हणण्यापेक्षा काय आहे की राजकारण आणि चळवळ आता खूप फास्ट झालेलं आहे. एक दिवस जेव्हा जातो तुमचा, आठवड्याला महिन्याला स्थित्यंतर होतात राजकारणामध्ये, चळवळीमध्ये. 20 वर्ष झाले मी 30 फौज घेऊन अजून तितक्याच ताकदीनं काम करतो आहे आणि मला त्याची खंत नाही. कारण लोकांचं इतकं प्रेम मला त्या ठिकाणी मिळत आहे. आणि मला जर पद मिळवायची असते तर मी लाल दिवस सोडून एसटीनं गावाकडे राजीनामा देऊन गेलो नसतो ना. त्याच वेळेला मला फडणवीस साहेब कृषी राज्यमंत्री करायला तयार होते एमएलसी करून, पण मी नाही म्हटलं. मी म्हटलं माझा पिंड चळवळीचा आहे, मला प्रस्थापितांच्या विरोधात भांडायचं आहे. माझा पिंड अँटी एस्टॅब्लिशमेंट आहे. सामान्य माणसाचे प्रश्न घेऊन लढणं, त्यांचा आवाज बुलंद करणं, चळवळी करणं हा माझा पिंड आहे आणि तो मी करत राहणार आहे. त्यामुळे पद येतील, पद जातील, मला त्याची पर्वा नाही. जे काय करायचं राजकारणामध्ये पण ते इथिकली करायचं, ते नैतिकतेच्या दृष्टीने करायचं हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि मला तेच विचारायचं, नैतिकतेने करायचं तर मग अपक्ष लढणार का ह्या बिल्ल्यावर लढणार? ते आता राजकारणाच्या वेळेला राजकारणाचं बघू. कारण मला असं वाटतं, मी कसं आहे, आज जर मी राजकारणावर बोललो तर तुम्ही ब्रेकिंग राजकारणाची करणार, तुम्ही काहीतरी अंतर्गत भानगडी वेगळी करणार. माझ्या डोक्यात आहे की सोयाबीन कापसावरचा फोकस किंवा प्रश्नांवरचा फोकस हलता कामा नये आणि वेगळीच काहीतरी. आणि सरकारला तेच पाहिजे ना, सरकारला तर पाहिजे दुष्काळाचा फोकस हटला पाहिजे, सोयाबीन कापसाचा फोकस हटला पाहिजे, लोकांच्या मूळ प्रश्नाचा फोकस हटला पाहिजे, सरकारलाच वाटतं. पण मी काळजी याची घेतोय की दुसरं काहीतरी याच्यात निघू नये, दुसऱ्या पुंग्या कोणीतरी सोडू नये. म्हणून जोपर्यंत सोयाबीन कापूस उत्पादकांचा लढा जिंकत नाही किंवा त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्याच्यावर बोलू आणि जेव्हा राजकारण निवडणुका येतील तेव्हा त्याच्यावर बोलू. नागपूरला किती लोकांची फौज येऊन जाणार? आता सरकार काय भूमिका घेत आहे त्याच्यावर सगळे डिपेंड आहे. त्यांनी आम्हाला काही दिवस मागितलेले आहेत. आम्ही 15 दिवसाची त्यांना मुदत दिली आहे. 15 अधिवेशन संपते? नाही, 29 तारखेला त्यांनी 15 दिवसाची मुदत मागितली. संपते ती 14 डिसेंबरला संपेल. मग तुम्ही 14 डिसेंबरपर्यंत लगेच जर त्यांनी काही सकारात्मक गोष्टी केल्या त्यावेळेला तर आनंदाची गोष्ट आहे. नाही केल्या तर चलो नागपूर जाएंगे और सरकार को झटका दिखा देंगे जसं मुंबई में दिखाय. तर हे होते रविकांत तुपकर. ते नुकतेच 2-3 दिवसांपूर्वी सैफी रुग्णालयातून बाहेर आले. अत्यंत अत्यवस्थ परिस्थितीमध्ये सुद्धा ते बुलढाण्याहून प्रवास करून 2,50,000 शेतकऱ्यांसकट आलेले होते मुंबईमध्ये. त्यानंतर सरकारनं बैठक लावून सोयाबीन आणि कापूस उत्पादकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून आश्वासन पूर्ण झालेलं नाहीये. येत्या 14 डिसेंबरपर्यंत काय होतं ते बघणार आहेत आणि त्यानंतर त्यांचा पुढचा कोर्स ऑफ ऍक्शन काय आहे ठरवणार आहे. असं आहे की सर्वात महत्त्वाचा पॉईंट सोयाबीन आणि कापूसाच्या भावाचा असला तरी तितकंच शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये ज्या पद्धतीनं 2 आंदोलनं एकाच वेळेला होतात आणि 2 नेते एकाच वेळेला वेगवेगळ्या पिचवर लढतात त्याचीही चर्चा होणार. आणि लोकसभा बुलढाण्याची त्याच्यामध्ये एक नवीन प्लेअर आलेला आहे. त्यांनी स्वतःची उमेदवारी मुंबईत परत घोषित केलेली आहे की त्यांच्यावर प्रेशर आहे लढण्याचं. त्यामुळं शेतकऱ्यांचं प्रेशर आहे त्यांच्यावर लढण्याचं. त्यामुळे तिथेही काय होते आपल्याला बघावं लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर तुम्हाला सगळे अपडेट्स मिळतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तक युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई.